नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर मतदारसंघात विविध पक्षातील ताकदीच्या पदाधिकाऱ्यांचे एकनाथ शिंदे सेनेत इनकमिंग सुरू झाले आहे. कोंढव्यात मनसेला शिंदे शिवसेनेने चांगलाच धक्का दिला. शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कामटे, शिंदे सेनेचे नेते सतीश शिंदे, महिला आघाडीच्या पुणे जिल्हा प्रमुख रेणुकाताई कामटे, शिवसेना नेते सुहास पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पुणे शहराच्या उपप्रमुख सुप्रियाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोंढव्यातील असंख्य ताकदीच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकताच एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसे पुणे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेच्या महिला आघाडीच्या कोंढवा खुर्द शाखाध्यक्षा नूतनताई काळे, शाखाध्यक्षा लताताई खत्री, शाखाध्यक्षा नंदताई भोईटे, माजी शाखाध्यक्षा वैशालीताई जाधव, मनसे महिला नेत्या तनुजा पवार, हडपसर मनसे विद्यार्थी सेना उपविभागाध्यक्ष विशाल गर, मनसे युवा कार्यकर्ता शंभू भोईटे आणि त्यांचे असंख्य सहकारी यांनी नुकताच एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे शिवसेना नेते बाळासाहेब कामटे, शिवसेना नेते सतीश शिंदे, महिला आघाडीच्या पुणे जिल्हा प्रमुख रेणुकाताई कामटे, शिवसेना नेते सुहास पडवळ, महिला आघाडीच्या पुणे उपशहर प्रमुख सुप्रियाताई शिंदे यांनी एकनाथ शिंदे सेनेत स्वागत केले. तर हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष गुलाबभाई शेख, गणेश करचे, बाळासाहेब विटकर, राजमल कुमावत, दत्ता सोनवणे, रवी जगताप, मदन जगताप, राणीताई बनकर, मीनाक्षी चौधरी आणि प्रभाग 41 मधील कृष्णानगरमधील आरपीआयच्या युवा नेत्या मेघाताई शिरसाट यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. पुणे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे, उपशहर प्रमुख दत्ताभाऊ खवळे, शिवसेना नेते सतीश शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नाना भिसे, अनिकेत सपकाळ, अनिल हावळे, आकाश खिलारे आणि शिवसैनिक उपस्थित होते. हडपसर मतदारसंघात शिंदे शिवसेनेने मनपा निवडणूक लढवण्याची प्रत्येक प्रभागातून जबरदस्त तयारी सुरू केली असून शिंदे सेनेत ताकदीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे. रोखोक संत पंढरी न्यूज, पुणे.